आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। अखेर 23 वर्षांनंतर जिवंत नागाची होणार पूजा, महिलांच्यातून उत्साह। शिराळा येथील जगप्रसिद्ध असणाऱ्या नागपंचमीला मागील 23 वर्षांपासून जिवंत नाग पकडण्याला बंदी घालण्यात आल्याने मातीच्या नागाची पूजा करून महिलांना उपवास सोडावा लागत होता। यासाठी कित्येक वर्षांपासून विविध संघटना व शिराळा नागरिक प्रयत्न करत होते, मात्र न्यायालय व वन विभागामुळे जिवंत नाग पूजा बंद करण्यात आली होती। मात्र आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे अखेर वन विभागाने 21 मंडळाला नाग पकडण्यासाठी परवानगी दिल्याने शिराळा नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे। नमस्कार, मी भाजपा सांगली जिल्हा ग्रामीणची अध्यक्षा सौ अनिता विजय धस। नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे उत्साहात आज नागपंचमी होते, पण आज यावर्षी अति उत्साहात नागपंचमी साजरी होत आहे। याचे श्रेय आमदार सर्वांचे लाडके कार्यसम्राट सत्यजित देशमुख यांचे आहे। त्यांनी लाडक्या बहिणीचे हाक आणि जिवंत नाग पूजा करण्याची संधी आणि ती ओवाळणे आम्हाला लाडक्या बहिणींना दिली, त्याबद्दल कार्यसम्राट आमदार सर्वांचे लाडके सत्यजित भाऊ यांचे मनस्वी आभार मानते। तसेच आपले केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय मंत्री आपले अमित शहा यांचेही मनापासून आभार मानते। यांनी आपल्या महिलांना पुन्हा एकदा जिवंत नागाची पूजा करण्याची संधी दिली आणि 32 शिराळकरांच्या आनंदात जी भर टाकली आहे, त्याबद्दल सर्व 32 शिराळकरांच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानते। तसेच सत्यजित देशमुख यांचेही आभार मानते। धन्यवाद।